जत्रा खपल्या तरी गर्दी कनाची. हॅलो, मी हो स्वीटी पाटील आणि माझ्या सुट्ट्या चालू आहेत म्हणून मम्मीने मना नेत लावले बुधवारचा बाजार हिंडायला. मग 4 लोक काय बोलतील याचा विचार न करता आम्ही घेतली ही भरून आणि छत्रीना निघलो बाजारात जावाला. मराठी शाळेजवळच्या बाजार चालू झालेच तर मना दिसली इकडे आई. मग तिला हाय बोलून गेलो आम्ही. पुरत बघते तर बली बाबा भेटला. आमच्या खारभाऊचा बुधवारचा बाजार जाम फेमस आहे कारण बाजारात रास काही येते आणि लोक आपण तवरीच येतात बाजारांना. इकडे स्टार्टिंगलाच बघायला भेटल्या 10-20 रुपयाच्या प्लास्टिकच्या वस्तू. इकडे पुरं बघ काय खुबऱ्या. त्याचबरोबर इकडे आहे मावराने यो आहे चिकन शॉप. ना साईडला जाण हे वेगवेगळे प्रकारचं पीस जे पक्क स्वस्त भेटतात आमच्या बाजारात. हे चापा पिण्यांच्या बरोबर चपला पण आहे निकाला. आणि आता इकडे चालू झाला रानमेवा ज्यामध्ये आंब जाम आणि पेटारा होती इकडे इकाला. पेटारा घेतली ना पुरं दिसलं वलकून देव. मग ते पण घेतलं. आणि या माहिती आहे का काय आहे रिठ्ठा ना. इकडे खापऱ्या सुद्धा होत्या इकाला. आणि इकडे बघ काय लाल लाल कलरच्या बांगऱ्या. ये आयल्यान पडदा इकाला. आणि ये लाईनला तर सगळा भाजीपालाच इकाला. मग सगळ्या बायका घेतो त्या आठवडाभर स्टोर करायला. आणि मम्मी बोलत होती ये मामीशा ये भरून आण. तर मम्मीला सांगला अरे छत्री आहे ना आपली. आणि शृंगाराचं दुकान आहे आमच्या अरुणा आंटीचं. आता आमचा बुधवारचा बाजार आवरा फेमस आहे का फक्त आसपासची गावची लोक नाही तर लांब लांबचे गावची लोक सुद्धा येतात इकडे खरेदीला. त्याचबरोबर खारभाऊच्या पोरीचे लग्न येऊन गेले आणि बीजे गावांना त्यावेळी सुद्धा येतात इकडे आठवड्याचा बाजार साठवाला. आता इकडे मम्मीने घेतला बोले भाजीपाला उमाबाई वल्यांना. बाय म्हणा पैसे देते ना बघ काय सांगते. आता सेपरेट एरिया आहे साड्यांच्या बाजाराचा ज्या फक्त साड्या भेटतात आणि साड्या पण एकदम सस्त्याच असत्या. आता लग्न खपल्यान म्हणून इकडे गर्दीनी जास्त. इकडे पावसाळ्यासाठी छत्रा पण आयल्यान पण आम्ही तर वापरतो उन्हाळ्यासाठी कारण आम्हाला चक्कर येऊन पराचा या भरून. आणि इकडे मम्मीने मोगऱ्याचं गजर घेतलं आणि घेताच 2 गजरे लावलं केसांना. त्याचबरोबर मोगऱ्याची फुला घेतली देवासाठी. आणि इकडे फला पण बघा कवरी आली निकाल. आणि इकडे गर्दी बघा कवरी ती पण भाजीपाल्यावर. मार्केट फिरता फिरता दिसली म्हणा आई. तर विचारायला आता पैसे भेटतील पण घंटा आता मोठी झाल्यावर आता कोणीच पैसा नाही देत. मग काय लागलो परत मार्केट हिंडायला. नाही इकडे दिसलं इलोको येतं. त्याचबरोबर झारू खराता ना पुरं दिसली दीदीच्या मैत्रिणीची मम्मी. मग त्या मम्मी रेली जरा बोलत नाही. इकडे आहे कांदा बटाटी टांगवाटी झाल्या. आणि यो आहे मम्मीचे फ्रेंडचा मेडिकल. मग तिकडे पण रेली मम्मी जरा वेळ बोलत. मम्मी घेतला जिरा सोडा आवरा निंबर आहे तर मी पण कट्टालेलो आता. मग तवरण माझं लक्ष गेलं या काकीवर. त्यावेळी हे भरून बनवत होती मंगलसूत्र म्हणून मम्मीने आणला इकडे उसाचा रस पिवाला. पण तो ऑफर केला या रवीना मामीने. आता खारभाऊचा बाजार कमानीच्या आतमध्ये काय काय भरते ते आता बघला हे ब्लॉग मध्ये. पण दुसऱ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटेल नाक्यावरचा बाजार. चला भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.